कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेत नवे पर्व लिहिले जात आहे। धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या पुढाकारातून 100% पर्यावरणपूरक निसर्ग निर्मित वस्तू, नैसर्गिक रंगांनी सजवलेली आणि 100% टिकणारी वरद विनायक गणेश मूर्ती साकार होत आहे। ही मूर्ती खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पुढारी माध्यम समूहाचे संपादक व चेअरमन योगेश जाधव यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणुकीतून आगमन करणार आहे। धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या पुढाकारातून 100% पर्यावरणपूरक निसर्ग निर्मित वस्तू, नैसर्गिक रंगांनी सजवलेली आणि 100 वर्ष टिकणारी वरद विनायक गणेश मूर्ती साकार होत आहे। विशेष म्हणजे या मूर्तींसाठी झाडांची गळलेली पानं, फुलं, वेली, साल, बाबळीचा डिंक, गुलाबाच्या पाकळ्या, डाळिंब व पारंपरिक बळू रंगाचा वापर केला गेला आहे। मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासह वारकरी दिंडी, मानवी रथ, पारंपरिक वाद्यवृंद आणि 100हून अधिक व्यापाऱ्यांचा सहभाग उत्सवाची शोभा वाढवणार आहे। धान्य व्यापारी मंडळाची 45 वर्षाची सामाजिक, धार्मिक आणि आपत्तीवेळी दिलेली मदत यांची परंपरा या अनोख्या उपक्रमातून अधिक उजळणार आहे। ही मूर्ती खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पुढारी माध्यम समूहाचे संपादक व चेअरमन योगेश जाधव यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 15 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणुकीने आगमन केले जाणार आहे।